नमस्कार मित्रांनो, मी राज तुरणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेयर. तर या दादा. तर आज काल आपण जसं सेमीला क्वालिफाय झालो होतो तसं आज इथे सेमीफायनल आणि फायनल आहे. बघूया आपली मॅच कधी लागते ते. आणि हे दादा आहेत आपले स्पॉन्सर. तर आता आपण इथे सगळा संघ आपला पोहोचला आहे. बघूया किती वेळामध्ये मॅच लागेल ते. 10 ते 15 मिनिटामध्ये मॅच लागेल. बघू काय होतं. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असतील त्यांनी आपल्या ब्लॉग्सला या लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया थोड्या वेळामध्येच. झाली आताच आपली सेमीफायनलची मॅच झाली आणि सेमीफायनलची मॅच सुद्धा जिंकलो. कॅच घेतलं ब्लॉग मध्ये बघाल तुम्ही. मी डाय मारली पण बॉल काय द रोमिंग प्लेयर. तर आता फायनलला गेलोय. सगळे खुश आहेत कारण मुंबईमध्ये दुसऱ्यांदा फायनलला गेलोय. तर बघूया आता या मॅचमध्ये काय होते ते. आता सेकंड सेमीफायनल चालू होईल आणि त्याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो आपल्यावर फायनलमध्ये खेळेल. तर बघूया आता काय होते. मेन म्हणजे मी जी डाय मारून जो बॉल अडवला नाही हसतात माझ्यावर. ब्लॉग मध्ये टाकीन मी कदाचित. चालू आहे. आणि आज एक मॅटर झाला तुम्हाला सांगायचं राहिलं. आम्ही आणि श्रेया इथे नव्हतो पण लय मोठा मॅटर झाला. हाणामारीवर मॅटर गेला आणि मॅटर झाला टॅटू आणि यश मध्ये आहे ना. आणि टॅटू 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 आला इकडे. मॅटर काय झाला तो आता इंदूकडून. इंदू तिकडे हजर होता. तर मॅटर असा होता की आम्हाला स्पॉन्सरकडून खायला दिलं होतं. थोडं यश मस्की थोडं जास्त खात होता काम. सेमीफायनल मॅच मध्ये पण चांगली बॅटिंग आणि बॉलिंग केलं फिरोजने. आणि फिरोज काय आज मॅटर काय झाला. सगळेजण त्याच विषयावर असतायत. कुठे गेला यश, कुठे गेला यशला शोधतायत. तुम्हाला मॅटर त्याचा हात बघा, हात बघा. तुम्हाला मॅटर दाखवतो. हे बघा आणि पडता पडता कसा वाचला हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटेल. टॅटून पण हे थांब रे टॅटू. आणि आपण टॅटू पण खरंच चांगली बॅटिंग केलं. चाललाय बिचारा पण चांगली बॅटिंग केलं टॅटू. आता मित्रांनो विषय असा होता नको बघूया. सेमीफायनल मॅच चालू होते दुसरी. बघूया कुठला संघ जिंकतो आपल्यावर फायनलला येते. सेकंड सेमीफायनल चालू आहे. दोन्ही गाव टू गावचे संघ आहेत. स्ट्राईकला तो कुणाल. पहिला चेंडू आणि रेटवर एटवीचा कार्यक्रम चालू आहे. ह्याचे झाले 4-5 आतापर्यंत. एकच झालाय. तू श्रवण पळू नकोस इकडे ये. श्रवणच्या जवळजवळ 5-6 तरी झालेले आहेत. हर्षने 1-2 झाले. आणि ह्याला तर विचारूच नका. ह्याला तर विचारूच नका. फिरोजचा आल्यापासून आम्ही नाही म्हटलं तरी 8-8:30 इथे पोहोचलोय. पासून नुसते खातोय. किती झालेले आहेत. 7 किती रे 7. ओ माय गॉड. फायनल मॅच चालू होते. टॉस जिंकलो. पहिली फिल्डिंग आहे. बघूया किती धावांपर्यंत थांबवते ते. बघूया काय होते फायनल मॅच मध्ये. 19 रन मारलाय समोरच्या टीमने. 20 रन्स टू विन आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 झाले. आता 9 हवा आहे. टॅटू आणि फिरोज दोघांनी पण एक बाउंड्री मारल्याने चांगले बॅटिंग करतात. 18 बॉलमध्ये 9 पाहिजे फायनल जिंकायला. बघूया या ओव्हरमध्ये चेस होतोय का स्कोर ते. श्रेया खूप चांगली बॉलिंग केलं आणि हर्षने पण चांगली बॉलिंग केलं. इंदूने एक बॉल चांगला अडवलं तिकडे आणि फिरोजकडे असं पटकन उडवलं. आणि हा उस्मान 5 वाईट टाकलं. बॅटने 2 रन दिलं फक्त आणि 5 वाईट टाकलं. पण ओव्हरऑल चांगली बॉलिंग झाली. सगळ्यांनी चांगली बॉलिंग केलं नाही. आणि काय आता 18 बॉलमध्ये 8 रन्स हवा आहे. तर ह्या ओव्हरलाच मारतील कदाचित. बघूया आता काय होते. चांगली बॉलिंग करतोय. 17 बॉल 7 हवा आहे. पहिला बॉल वाईड होता. 17 बॉल 7. एक रन 6 रन हवेत. आणि मॅच जरा वनसाईड चालू आहे. सगळे मजा घेत आहेत. फिरोजची मजा घेत आहेत सगळे. 7 रन्स हवा आहे.
फायनलचा आहे. दरम्यान तिसऱ्या चेंडू फुल टॉस बॉल 4. 2 रन पाहिजे फायनल जिंकायला. 2च रन पाहिजेत 15 बॉलमध्ये 2 रन. सुंदर अशी फलंदाजी मयूर 11 संघाकडनं आणि 2 आणि 1 रन आलाय. 1 रन हवाय. 14 बॉल 1. 4 चेंडू झालेले आहेत. 14 बॉलमध्ये 1 रन पाहिजे स्कोर लेवल आणि 1 रन. मयूर 11 संघ आणि फायनल जिंकलो. शो फायनल आताच फायनल जिंकलो. तशी बघायला गेलं तर 1 साईड झाली फायनल, कारण 20 रन्स होते 2 ओव्हरमध्ये चेस झाले. आणि मुंबईमधली ही दुसरी फायनल जिंकली. रत्नागिरीचा संघ दुसऱ्यांदा मुंबईमध्ये फायनल जिंकलाय. आनंद होतोय जाम भारी. तर आता बक्षीस समारंभ होईल एक 10-15 मिनिटांमध्ये चालू. दादा वेल प्लेड. आणि आपला अपोजिट संघ होता, चांगली बॉलिंग केली, चांगली बॅटिंग झाली. स्कोर थोडा झाला असता तर मॅच नक्कीच अजून रोमांचक झाली असती. हार्ड लक आणि वेल प्लेड. थँक्यू. समोरचा संपूर्ण संघ समोरची टीम खूप सुंदर होती. वेल प्लेड आणि हार्ड लक. तर आता बक्षीस समारंभ आता बक्षीस समारंभ चालू आहे 10-15 मिनिटांमध्ये. बघूया कोणाला काय काय बक्षीस मिळते ते. त्याच बक्षीस समारंभ सुद्धा झाला. टॅटू भाई आणि टॅटूला बेस्ट बॅट्समॅन मिळालं. भारी बॅटिंग केलं टॅटूने पुऱ्या टुर्नामेंटला. आणि मेन म्हणजे आपला कुठे गेला हा फिरोज. बेस्ट बॅट्समॅन टॅटूला मिळालं. आणि बेस्ट बॉलर होते अपोजिट टीममधल्या एका बॉलरला. खरंच चांगली बॉलिंग केली. आणि मेन म्हणजे मॅन ऑफ दी सिरीज फिरोज सिंदगी. मॅन ऑफ दी सिरीज खरंच भारी बॉलिंग केलं. आणि मेन म्हणजे त्याने आम्ही जी एक मॅच जिंकलो 15 बॉल 10 रन्स पाहिजे होते समोरच्या टीमला, त्यावेळेला आम्ही मॅच जिंकलो. आणि त्यावेळेला फिरोजने खूप चांगली बॉलिंग केलं. आणि आता फोटो सेशन चालू आहे. उस्मान भाईचे फोटो काढून झाले. आता एक ग्रुप फोटो काढायचा आहे आणि मग निघणार. तर झालं मित्रांनो बक्षीस समारंभ. आता आलो जेवायला. आता जेवणार. सगळे आपले प्लेयर्स इथे बसले. हिंदू इथे आहे, फिरोज आहे पाठीमागे. आणि मेन म्हणजे इथे दोघे भाऊ बसलेले आहे. सकाळी दोघे ह्याच टेबलवर होते आणि होय काय? तर आता जेवणार आणि मग डायरेक्ट रत्नागिरीला जायला निघणार. तर बघूया आता कितीची ट्रेन मिळते ते आपल्याला. तर हा व्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना हे क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉगचा लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्रिकेटच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.